कुर्ला विधानसभेमध्ये आलेला हा एकूणच काय वातावरण? आपण व्यासपीठावर यायचंय. हॅलो. महाविकास आघाडी ही महाविजयाकडे दौडदौड करत आहे आणि ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद मिळतोय, आज कुर्ल्याच्या जनतेने ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्यातनं निश्चितपणे आहे की मोठ्या फरकानं महायुतीचा पराभव होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये सातत्याने सभा घेण्याची वेळ येते. नाही तर त्यांच्याकडे दुसरं काही एक तर ध्रुवीकरणाचं राजकारण करायचं. ज्या पद्धतीची भाषा पंतप्रधान वापरतात त्यांना शोभा देत नाही, परंतु निवडणूक हारायला जातात त्यावेळेला अशा पद्धतीची भाषा वापरतात आणि त्यांच्या सभा वाढतात. परंतु आता लोकसभेमध्ये देखील भरपूर सभा केल्या, तर मला असं वाटतं की त्यांना तिथले निकाल जो आला तोच निकाल आता यावेळेला लोकसभेमध्येचा निकाल आता विधानसभेला येणार आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये येऊन कटोगे तो कटोगेच्या अशा प्रकारचा नारा महाराष्ट्रामध्ये देते, कसं बघताय? नाही, मी मगाशीच झालं बाटेंगे काटेंगे तोडेंगे फोडेंगे और नंतर सत्ता मिळाल्यानंतर आयश करेंगे ही त्यांची प्रवृत्ती आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेला विकासाच्या मुद्द्यांवरती यांच्याकडे उत्तर नसतं, प्रश्न समाजाचे लोकांचे जे प्रश्न आहेत, जीवनमानाचे प्रश्न आहेत, महागाईचा, बेरोजगारीचा, त्याच्याकडे उत्तर नसतं, त्यावेळेला लोकांचं लक्ष वळवण्यासाठी अशा पद्धतीची भाषा वापरली जाते. प्रश्न असा आहे की जे लोक अशी भाषा वापरत आहेत ते हिंदू धर्माचं नाव देखील बदनाम करत आहेत. कारण जो वेश ते घालतायत त्यांच्या मुखातनं सत्ता या शब्दाच्या मुखातनं ही भाषा शोभत नाही, परंतु जी वस्त्र घालतायत तशीच वस्त्र रावणाने देखील घातली होती. ती वस्त्र अशा पद्धतीच्या आधुनिक रावण आहेत. उद्धव ठाकरे यांच्या जे सभेला जातात त्यावेळेस निवडणुकीचे अधिकारी त्यांच्या बॅगा तपासतात, हे कसं बघताय? असं आहे की निश्चितपणे केवळ नियम हे विरोधी पक्षासाठी आहेत. तुम्हाला आठवत असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची बॅगेमधनं किती 4 बॅगा उतरल्या होत्या, त्यावेळेला तपासणी झाली नव्हती. फडणवीसांची अगोदर झाली नव्हती. आता उद्धवजी त्या ठिकाणी आवाज उचवला म्हणून आता फडणवीस आणि यांची तपासणी दाखवण्यासाठी केली जाते. बॅगा आधी जातात आणि नंतर त्या ठिकाणी तपासणी करायचं नाटक केलं.